ड्रग्ज मुक्तीसाठी ऍक्शन प्लॅन. एसपी मुमुका सुदर्शन यांचा मोठा संकल्प. अहिल्यानगरात अंमली पदार्थाविरोधात निर्णायक लढाई. अहिल्यानगर खरंच ड्रग्ज मुक्त होणार का? तरुणाईला पोखरणाऱ्या अंमली पदार्थाच्या जाळ्यावर पोलिसांचा निर्णायक प्रहार सुरू झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी आता ड्रग्ज मुक्तीसाठी ऍक्शन प्लॅन जाहीर केला आहे. जनजागृती, कारवाई आणि तस्करांवर कठोर प्रहार या मोहिमेत नेमकं काय असणार पाहूया भीम प्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत चाललेल्या अंमली पदार्थाच्या समस्येने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. गांजा, एमडी आणि इतर अंमली पदार्थाचे जाळे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी संपूर्ण जिल्ह्यासाठी ड्रग्ज मुक्ती ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारपासून जिल्हाभर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, सामाजिक संस्था, धर्मगुरू आणि नागरिकांचा सहभाग असणार आहे. पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की केवळ आरोपींना पकडून समस्या संपणार नाहीत, तर तरुणांमध्ये जागृती निर्माण करणेही तितकेच आवश्यक आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम समजावून सांगितले जाणार आहेत. तसेच वाहतूक नियमांचे पालन, पोस्को कायद्याची माहिती आणि सामाजिक जबाबदारी याबाबतही जनजागृती केली जाणार आहे. पोलीस प्रशासनाचा उद्देश केवळ कारवाई करणे नसून भविष्यातील पिढी व्यसनमुक्त आणि सुरक्षित घडवणे हा आहे. अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी यापूर्वीही अनेक कारवाई केल्या आहेत. अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आता या कारवाईबरोबरच जनतेचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. मात्र प्रश्न असा आहे, फक्त रॅली काढण्याने ड्रग्जचा प्रश्न सुटेल का? अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या मुख्य साखळीपर्यंत पोलीस पोहोचतील का? शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील ड्रग्ज नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त होईल का? आणि सर्वात महत्वाचे, अहिल्यानगर खरंच ड्रग्ज मुक्त होणार का? या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातील कारवाई आणि जनतेच्या सहभागावर अवलंबून असतील. अंमली पदार्थाविरोधातील लढा हा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक यांनीही संशयास्पद हालचाली माहिती पोलिसांना देत सहकार्य केल्यास ही मोहीम अधिक प्रभावी ठरू शकते. अहिल्यानगर ड्रग्ज मुक्त करण्याचा संकल्प किती यशस्वी ठरतो याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मी संदीप जगताप आणि आपण पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी. धन्यवाद.